देवा, मी श्री म्हाळसा देवींचं एक गुप्त कार्य करत होतो. ते कार्य पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल कोणाशीही काही बोलू नये अशी त्यांची इच्छा होती. आणि ती इच्छा मान्य करणं मला भाग होतं. परंतु ते कार्य पूर्ण झाल्यावर त्या संदर्भात आपल्याशी बोलण्याची मी अनुमती घेतली होती. आणि म्हणूनच त्याबद्दल मी तुम्हाला सांगायला आलो आहे. प्रधानजी, सांगावे. देवा, जेजुरी जे काही घडतं आहे ते सगळं बाणाईला कळतंय. हे जेव्हा आपण देवेंद्रांना सांगितलं तेव्हापासून श्री म्हाळसा देवींना तोच प्रश्न अस्वस्थ करत होता. आणि म्हणूनच बाणाईकडे असं कोणतं दिव्य माध्यम आहे हे शोधण्याचं दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलं. देवा, मी गुप्तचरांचं सहाय्य न घेता हे कार्य करू शकलो असतो. परंतु श्री म्हाळसा देवींच्या समाधानासाठी मी ह्या गुप्तचरांना चंदनपुरीला पाठवलं. आणि त्यांनी ही माहिती आणली की बाणाईकडे हळदी कुंकवाचा एक दिव्य करंडा आहे. आणि हेच ते माध्यम आहे ज्यामुळे बाणाईला सगळं काही कळतंय. या आपण. प्रधानजी, म्हाळसेला तुम्ही हे सर्व सांगितलं? होय देवा. म्हणजे बानू सोबत आता मला बोलता येणार नाही आणि तिला आख्यान देखील पाहता येणार नाही. देवा, मला ठाऊक आहे की ह्याबद्दल मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, परंतु नाही. प्रधानजी, मला जरी हे ठाऊक असतं तरी म्हाळसेने ते शोधून काढलं असतं. होय देवा. देवा, हे सगळं तुमच्यापासून लपवून मला करावं लागतं आहे. हीच माझ्यासाठी एक परीक्षा होती. प्रधानजी, जरी तुम्ही मला हे सांगितलं नाहीत तरी मला हे ठाऊक आहे. देवा, आता कोणत्याही क्षणी श्री म्हाळसा देवी इथे आपल्याला भेटायला येतील. त्यांना काय सांगायचं आहे ह्याबद्दल आपण विचार करायला हवा. प्रधानजी, ती काय विचारणार आहे ह्याची मला कल्पना आहे. ह्यावेळी त्या खूप अनपेक्षित असा निर्णय घेऊ शकतात. देवा, मी भेटेन तिला. येतो देवा. तुम्ही जरा थांबता का? मला ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या माझ्यासाठी गंभीर आहेत. सांग, किंवा तुला माझ्याकडून काय ऐकायचं आहे ते विचार. तुम्ही विवाहाआधी मला सुवर्ण दर्पण दिला होता. तशीच काहीशी वस्तू बानूकडे आहे? होय. ती इथे होती तेव्हा आणि इथून गेल्यावर तुम्ही त्या वस्तूच्या माध्यमातून तिच्याशी बोलायचा? होय. आख्यानात काय घडतं आहे यासाठीही त्या वस्तूचा तिने उपयोग केला? होय. आणि ती वस्तू तिला देवेंद्रांनी जेजुरीत येऊन दिली हे तुम्हाला ठाऊक होतं? होय. ही माझी फसवणूक नाही का? म्हाळसा, तू त्याच्याकडे कसे पाहते आहेस त्यावर ते अवलंबून आहे. आपल्यात वाद नको म्हणून तू सांगितल्यामुळे मी तिला भेटायला देखील गेलो नाही. खरं तर 15 दिवसातून 2 वेळा भेटण्याची अनुमती तूच मला दिली आहेस.
मी केवळ वेळ प्रसंगी तिच्याशी बोललो एवढंच. म्हणजे तुम्ही इथे माझ्यासोबत असूनही तुम्ही केवळ तिचाच विचार करता, तुमचे तिच्यावरच प्रेम आहे. म्हाळसा, मी केवळ दिलेले वचन पाळत आहे, जे मी तिला विवाहाच्या वेळी दिले. पण आमच्या सारीपाटाचा खेळ झाल्यानंतर हा प्रश्न उरतच नाही की तुम्ही तिचे आहात की नाही. तुम्ही सर्वस्वी माझे आहात, दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचे नाही. म्हाळसा, मी अत्यंत तटस्थ राहून तिला जेजुरीतून जाऊन दिले. त्या निर्णयात मी कोणताही हस्तक्षेप केला नाही. पण मी बानूशी बोलू नये हा आग्रह का? काहीही झाले तरी बानू माझी दुसरी पत्नी आहे. हे तेवढ्या पुरतं मर्यादित नाही. आख्यानातून काही गोष्टी कळाव्या. माझ्या आधी ती तुमच्यासोबत कैलासात यावी यासाठी हा कट आहे. कारस्थान आहे माझ्या विरुद्ध. म्हाळसा, मी तुझ्या विरुद्ध काय कारस्थान करणार? खर तर तुला आपल्या नात्याचं स्मरण व्हावं आणि सुखाने हा अवतार सोडून आपण चिरंतन आनंदासाठी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करत आहे मी. खरंच तुम्हाला असं वाटतं? म्हाळसा, मी सत्य बोलतो आहे आणि पहिल्यांदा मी तुला सांगतो आहे की माझी देखील हीच इच्छा आहे. आणि तिचं काय? मला नाही ठाऊक. तिने काय करायचं हा तिचाही निर्णय आहे. एक ना एक दिवस तिला सत्याचा बोध होईल, तेव्हा तिने माझ्या बरोबर यायचं का तिने तिचा निर्णय घ्यायचा हे मला नाही ठाऊक. याचा अर्थ ती कैलासात येऊ शकते. या जेजुरीत तिने माझं आयुष्यभर छळ मांडला आहेच, आणि आता मी जर कैलासात गेले तर ती काही माझी पाठ सोडणार नाही. काय उपयोग अशा जगण्याचा? आता तर हे सारं काही संपावं असं मला वाटू लागलं आहे. म्हाळसा, तुझा क्रोध आवर. तुझ्या क्रोधावर असलेले तुझे नियंत्रण सोडू नको. तुझ्या शक्तीमुळे आधीच बरंच काही घडलं आहे, ह्या पुढे नको घडायला. नाहीतर आख्यानात जे काही ऐकलं आहे त्याही पेक्षा मोठा विध्वंस होईल. तुम्ही चोहोबाजूंनी माझी कोंडी करता आहात. मला सुखाने संसारही करू देत नाही. मी माझा रागही व्यक्त करू नको असं तुम्ही मला म्हणता आहात, आणि हे सगळं मी स्वीकारू असंही तुम्ही मला सांगता आहात. काय करू मी? काय करू मी काय करू? काय करू मी? माझे खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. मला तुमच्या प्रेमाशिवाय दुसरं काही नकोय. मी खूप नाही काही मागत तुमच्याकडे. तुला याच दुःखातून जावं लागणार होतं म्हणून मी म्हणत होतो की तुझे शब्द मागे घे, वचन मागे घे. पण त्यावेळी कैलासात तू माझं ऐकलं नाहीस. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. थांब पार्वती, तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. म्हाळसा, काहीही निर्णय घे, पण माझ्यापासून दूर नको जाऊ.
मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः. बरं झालं तुम्ही आलात. मला काय होतंय मला कळत नाहीये. माझं अंग थरथर कापतंय. संपूर्ण देहात कंपन जाणवतंय मला. तुला प्रसन्न करण्यासाठी कोणीतरी तुझं नाव घेऊन तुझी साधना करीत आहे म्हाळसा. कोणीतरी माझी आठवण काढत होतं हे मला ठाऊक आहे. पण मला कोणी प्रसन्न का करत आहे? म्हाळसा, तुझे आराध्य कोण आहेत? श्री खंडेराय. तसेच तुला कुणीतरी आराध्य मानून तुझी साधना करीत आहे. कारण आराध्य मनोविच्छित पूर्ण करतो. या राज्याची सम्राज्ञी म्हणून इथल्या प्रजेची इच्छा पूर्ण करायला तयार आहे मी. मग मला प्रसन्न करण्याची काय आवश्यकता? तू भेटून त्यांची इच्छा पूर्ण करशील असं कदाचित त्यांना वाटत नसावं म्हणून. माझी साधना कोण करत आहे तुम्ही त्यांना ओळखता? होय म्हाळसा. मग कोण आहे ते सांगा ना. तुला कळेलच लवकर. मला ते कळण्याची वाट पाहायची नाही. जे आहे ते मला लवकर कळावं. म्हाळसा, तुला लवकरच त्याचे संकेत मिळतील आणि तुला समजेल की कोण तुझी आठवण काढत आहे, कोण तुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्की? मग मला हे जेव्हा कळेल तेव्हा मी त्यांची इच्छा पूर्ण करेन. त्यांना धन, ऐश्वर्य, सत्ता जे हवं ते देईन. आधी त्या भक्ताच्या मनात काय आहे, त्याला काय हवे आहे हे तरी समजून घे म्हाळसा. हो, पण मला ते संकेतातून कळणारच आहे ना. होय, आणि त्या भक्ताला तू ओळखतेस. मी ओळखते. मग त्या भक्ताने माझ्यापासून लपवून मला प्रसन्न करावं हे नाही समजलं मला. जाऊ देते. म्हाळसा, बानूला घेऊन तू चिंतित आहेस ते का? तेच कारण काय सांगणार देवी. मला एक सुचवायचे आहे. तुला ते आवडणार नाही, पण जेजुरीत बानूला पुन्हा बोलावून घे म्हाळसा. नाही, ते शक्य नाही. असेही होईल
की तू तिला पुन्हा बोलावशील. पण तुम्ही हे इतकं खात्रीने कसं सांगता आहात? कारण मला सत्य ठाऊक आहे. अजून कुठं काय हुडका हुडकी केली असेल हे कळना झालंय. राहून राहून समज जागेवर हाय का नाही याचा विचार मनात येतो या. आजा, ए आजा, आजा. अरे रंग आबा, अरे तुम्ही न समजे अचानक कसं काय आला असा? अरे काय झालं? अरे आपल्या वस्तीवर कोणतरी असं घुसतो म्हणजे काय, कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन हुडकाहुडकी करतो म्हणजे काय? अरे काय म्हणायचं काय याला? हा? त्या माणसासनी वस्ती म्या जेव्हा बघितलं तेव्हाच मला वाटलं का बाबा ही माणसं कोण असतील बरं, नाही का? म्हणजे ह्याच्या अगोदर कवा वस्ती त्यासनी म्या बघितलं नव्हतं. अरे आता तोंड वर करून कशा पाहिजे सांगतोस? तवाच डोळा ठेवायचा होता की मग त्यांच्यावर. एवढं राहिलंच. बरं आता काय करायचं राजा? आता म्या कसं सांगू? आता अजून बी विचार करतो या ती माणसं कोण होती आणि हात घरात येऊन त्यासनी काय होवं असेल, काय हुडकत असतील ती. आजा, त्यासनी जी पाहिजे असेल ती त्यासनी घावलं नसेल. मला तर असं वाटतंय का ती माणसं अजून हतच कुठेतरी वस्ती आसपास लपून राहिली असतील. ए बानू, अगं तू तरी काहीतरी बोल की. नाही म्हणजे तुला काय ठाव आहे का? कोण असतील ती माणसं? नाही र, मला बी काय बी कळना झालं हाय बघ. त्यांनी आतमध्येच हुडाकलं का आणखी कुठं काय बाय बघितलं? नाही र, नुसतं माझ्या खोलीमध्येच कापड पसरली होती बघ. बाकी दुसरीकडे असं काय बी नाही झालं. बर असं कशा पाहिजे विचारतोस? तसं नव्ह, म्हणजे त्यासनी जी हवं असेल ती बानूकडं असणार हे त्यासनी ठाव असणार. पर माझ्याकडं काय असणार आहे? आता ती त्यासनीच ठाव. राजा थांबतच आम्ही वस्तीवर जाऊन येतो. जरा आणखी कोण असली काही ठावा आहे का ते विचारतो. काय होय होय, आणि मग ठरवू काय करायचं ते. काय चला र, वस्ती विचारा समजस नाही. चला 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 चला. हा हे बानू, मला एक सांग, तो करंडा तुझ्याकडे हाय हे तू कुणास सांगितलं होतस का?